हो हो पोचतोय शाळेजवळ. मंजिरी अजून नाही सुटलेली, काळजी करू नकोस तू. ओके मी आणतोय तिला. मंजिरी नाही चल बरं अहो चल ये इकडं. अहो, आजी अगं मला सांग काय झालं तुला? अहो, हा? काहीच नाही झालंय माझा. तुम्ही ऐका तर मी. तू आधी इथं बस बघू. बस इथं. सत्य धावत धावत आला मला सांगायला लागला तिला कसनसच होते म्हणून. तर तुला काय ग फुसफुसच्या वासाला काय व्हायला लागले काय? हो, नाही काहीच नाही. मला जर असं मळमळल्यासारखं होत होतं आणि चक्कर आल्यासारखं झालं, पण आता ठीक आहे. अगं सत्य आहे त्यो. त्याला तुझी किती काळजी आहे काय विचारू नकस बघ. म्हणजे कसं असते की तुला सशाची गोष्ट ठाव आहे. पान पडलं त्याच्या अंगावर, मग आभाळ कोसळलं म्हणून बोंबा ठोकत बसला बघ त्यो. तसंच आहे सत्याचं. या सगळ्या परफ्यूमच्या बाटल्या घ्या आणि या फेकून द्या बाहेर सगळ्या. काय झालं? काय ना रे, उगा आपली लहानपणची गोष्ट आठवली तुला सांगितलेली. ती सांगत होती तिला. मंजिरी, मी आत्ताच त्या दुकानदाराला फोन केला होता. तो संध्याकाळी स्वतः घरी येऊन सॅम्पल्स देऊन जाईल. सॅम्पल्स कसले? अगं परफ्यूमची. इथून पुढे ज्या परफ्यूमनी तुला त्रास होणार नाही तोच परफ्यूम मी वापरेन. अहो कठीण आहे ग बाई. तुला काय झालं असायला? काय नाही, चालू द्या तुमचं. येतो आणि प्लीज काळजी घे. तांबडे बाबांची मिरची, पोपटाचा प्रसाद. फालतू बडबड करू नका. काम कुठपर्यंत आले ते सांगा. मायबाप धनी, तुमच्या माहितीसाठी सांगतोय. तपास चालू आहे. सामान्य माणूस पोलीस स्टेशनला आल्यावर त्याला जशी उडवा उडवीची उत्तरं देताना तशी मला देऊ नका. मी सामान्य माणूस नव्हे. मिळेल, लवकरच बातमी मिळेल. रिझल्ट हवा मला. तोही मिळेल. नाहीतर आपलं ठरल्याप्रमाणे रुपये 10 लाख म्हणले, रुपये 50,000 मी आधीच वजा करून घेतलेत तांबडे बाबाच्या मठाच्या जीर्णोद्धारासाठी. मी तर म्हणतो आणखीन 50 घ्या. रोख रुपये 1 लाख बद्दल धन्यवाद. मठ आपला आभारी आहे. प्रसादाची मिरची पोस्टाने घरी येईल, कळावे लोभ असावा. तुम्ही म्हणाल तसं. मायबाप धनी, पैसा अडका काय कामाचा. अहो पैसा अडका काय कामाचा. स्पर्श हवा तुमच्या पावलांचा. उद्धार करा ह्या गरीबाचा, उद्धार करा ह्या गरीबाचा. पोपट, तुमच्या आधीही आमच्या संपर्कात एक पोलीस आला होता. तुमचा शेजारी जाणमोर, अतिशय फडतूस माणूस. तुम्ही त्याच्यापेक्षाही कमालीचे फडतूस आहात. मी माझी पायरी ओळखून आहे. असेच राहा. सुख त्यातच आहे. समाधान मागवून येईनच. मधुरा, मी क्षणभर मान्य करतो की ती मुलगी फोनवर बोलत होती, पण कशावरून पलीकडे विहंगच होता. कशावरून ती मुलगी नाटक करत नव्हती. कदाचित ना. तुम्ही तरी कुठे खात्रीनं सांगू शकता जीजू. आणि ती का करेल असं? इनफॅक्ट तिला तर माहितही नव्हतं की मी तिचं बोलणं ऐकते. पण हे तू तरी खात्रीनं सांगू शकतेस का? काय बोलताय तुम्ही जीजू? तुम्ही पुण्याला आलात, मला समजावलं, मी त्यावर विचार केला आणि बाबांकडनं पुन्हा आले. आता तर मी बाबांकडेही जाऊ शकत नाही.
आणि विहंगकडे जायचा प्रश्नच येत नाही. मी कुठेही राहीन, हॉटेलमध्ये, हॉस्टेलमध्ये, पीजी म्हणून, पण विहंगाकडे नाही जाणार. हे बघ मधुरा, तू, मी आणि विहंग आपण तिघं समोरासमोर बसून बोलूया. हे सगळं सुटेल, सगळं व्यवस्थित होईल. नाही जिजू, आता काहीही व्यवस्थित होणार नाहीये. हे असंच चालू राहणार आहे. आता ही परिस्थिती बदलणार नाही हेच सांगायला मी इथे आले होते. मंजिरी, आता तूच हिला समजावून सांग. नाही, कारण मी बोलू लागलो की तिला असं वाटतं मी माझ्या मित्राची बाजू घेतोय. मधुरा, तुझं माझ्याबद्दल काही मत असू दे, पण मी मोठी बहीण आहे तुझी. तुला सांगणं कर्तव्य आहे माझं. तुला असं वाटतंय की मला तुझी बाजू समजून घ्यायची नाही, पण असं नाहीये. खरं सांगायचं तर मला विहंग भाऊजींचीच बाजू पूर्णपणे कळते. एखाद्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो आणि तीच व्यक्ती जेव्हा आपल्यावर संशय घेते, नको नको ते आरोप करते, तेव्हा आपण आपलं सर्वस्व गमावू शकतो. एखाद्या व्यक्तीकडून आपण आपल्याला समजून घेण्याची अपेक्षा करतो आणि ती व्यक्ती आपल्यावर आरोप करते, तेव्हा काय परिस्थिती उद्भवू शकते हे माझ्यापेक्षा चांगलं दुसरं कोणी तुला सांगणार नाही. जी गोष्ट मी आपल्या नात्यातून मोठ्या कष्टानं बाजूला काढून ठेवली, ती गोष्ट पुन्हा पुन्हा उकरून काढून मला, स्वतःला आणि होणाऱ्या बाळाला त्रास देऊ नकोस. माझी विनंती आहे तुला. मधुरा, कधी आली होतीस? मधुरा, काय झालं? अशी घाईत का निघालीस? मी आत्ताच आले होते, मला उशीर होता, मी घरी जाते. एक मिनिट. हे बघ मधुरा, मला माहितीये तुझं माझ्याबद्दलचं मत फारसं चांगलं नाहीये, पण तरी तू मला लहान बहिणीसारखी आहेस. घरातनं अशी रडत बाहेर पडतेस, काय झालंय? सांगितलं ना काय नाही झालं. विहंगाशी भांडण. हे बघ, मला माहितीये तू सध्या कुठल्या फेज मधून चाललीस, आणि ट्रस्ट मी, ह्या फेज मध्ये आधाराची खूप गरज असते. तू काही म्हण, पण एक सांगते, तुला कधीही गरज पडली तर मी आहे तुझ्या बरोबर. पुरुषांच्या ह्या मनमानी पुढे आपल्यालाच एकमेकींना आधार द्यायला पाहिजे. हे बघ, काहीही झालं ना तरी शेवटी सगळे पुरुष सारखेच असतात. अगं, ऍडजस्टमेंट आपल्यालाच कराव्या लागतात. आता तुझंच उदाहरण बघ ना, तुझे प्रॉब्लेम्स, तुझी दुःख, तुला होणारी ओढाताण, आणि विहंगचं काय? तो तिथे मजेत असेल ना, नाही का? हे बघ, त्याचं काय करायचं ना ते माझं मी बघ, पण मी हे काही सहन नाही करत. सहन करायची तयारी नसेल तर संसार मोडायची तयारी ठेवावी लागते.
माझी तीही तयारी होती, पण जिजूंच्या शब्दासाठी मी काय सत्यजितशी तुझं बोलणं झालं? हो कसं असतं ना, तुझ्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे म्हणून तू संसार मोडायलाही तयार, आणि तो संसार मोडू नये म्हणून शब्द टाकणार कोण? सत्यजित मुधोळकर, ज्याचं स्वतःच बाहेर एक म्हणजे विहंगाने सांगितलंच असेल ना तुला? बघ ना आता, एकीकडे मंजिरीची फसवणूक आणि दुसरीकडे माझी, आणि तुमचा संसार मोडू नये म्हणून सत्यजित मुधोळकर शब्द टाकणार. अगं तो काय तुझा संसार सावरणार आहे? म्हणजे तू काय करणार? तुला ऍडजस्टमेंट करायला कन्व्हिन्स करणार, आणि तू जाऊ दे. आता यापुढे मी काय बोलू? कारण काहीही बोलले तरी मी बाहेरची, वाईटपणा माझ्याकडेच येणार ना. मला फक्त एवढंच सांगायचंय की जी चूक मी केली ती चूक तू करू नकोस. तुला जे मनापासून वाटतंय ना तेच तू कर. उगाच इमोशनल होऊन डिसिजन घेऊन नंतर किती त्रास होतो ना हे मला माहिती. तुला तो त्रास होऊ नये एवढंच मला वाटतं. बाकी तू हुशार आहेसच. मायबाप धनी, मायबाप धनी, मायबाप धनी. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही? संखे, बसा बसा. संखे काय करताय? काय हो साहेब, जमिनीवर वर बसा ना. चूक करताय संकेत, चूक करताय. अहो मायबाप धन्य नसताना तुम्ही त्यांच्या जागेवर बसताय. बापरे. मायबाप धनी म्हणतात ते बरोबर आहे संकेत. तुमचं चिंतन कमी पडतंय. पण मला एक सांगा, तुम्ही एवढ्या रात्री कसे असेच सापडला का काय? तेच सांगायला आलं. संखे, उरलेल्या पैशातून 50,000 पुन्हा कापून घ्या. आजच्या दिवसाचे तांबडे बाबांच्या कार्याला तेवढाच माझा हातभार. पण होळकर साहेब. पुन्हा चिंतन कमी पडतंय. मायबाप धनी मला काय म्हणतात? पोपट. पोपट. आता कसं वाटतंय? प्रसन्न वाटतंय. बर पोपट साहेब, तुम्ही पोलिसात असून एवढे दानशूर कसे? अहो पोलिसात सगळेच शूर असतात. मी दान धर्म करतो म्हणून दानशूर. मला नाही कळलं. मायबाप धनी म्हणतात तेच खरंय. तुमचं चिंतन कमी पडतंय संखे. आता मला एक सांगा, मायबाप धनी आहेत कुठं? साहेब वर झोपलेत. बोलू? पुन्हा एकदा चिंतन कमी पडतंय संखे. मायबाप धनी विश्रांती घेत असताना त्यांच्या विश्रांतीमध्ये तुम्ही विघ्न आणताय. त्यांना सांगा आम्ही त्यांच्या दर्शनासाठी येऊन गेलो म्हणून. आता सांगू? पुन्हा एकदा चिंतन कमी पडतंय संखे. उद्या सकाळी ते उठल्यावर सांगा. चला आता आम्ही निघतो. जय तांबडे बाबा. जय तांबडे बाबा. जय तांबडे बाबा. हा माणूस वाटतोय तसा नाहीये. विहंग तिकडे तुझ्या सोबत असताना तुला घरी फोन करण्याची काही गरज आहे का? मधुरा, मधुरा अगं मी बोलते, मंजिरी. सॉरी, बोल. हे काय मधुरा, आज सकाळी सुद्धा तू माझ्यावर चिडून निघून गेलीस. तू माझ्यावर कितीही चिडली असलीस ना तरी एक लक्षात ठेव, मी तुझी मोठी बहीण आहे. आणि जरी तुला माझं बोलणं पटत नसलं तरी तुला समजावून सांगणं माझं कर्तव्य आहे मधुरा. डोंट वरी दी, मी रागाने कुठेही निघून जाणार नाही.
आणि बाय द वे तू लँडलाईन वर फोन का केलायस हे मी चांगलं समजू शकते. मी घरीच आहे ना, बाहेर कुठे निघून तर नाही गेले. आता झालं ना समाधान? तू थोडी शांत होशील का आधी? हे जे काही रागाचं भूत तुझ्या मानगुटीवर बसलंय ना मधुरा, ते आधी खाली उतरव आणि शांतपणे विचार कर. मग तुझे सगळे मार्ग मोकळे होतील, सगळं क्लिअर होईल तुला. दी, तू पुन्हा मलाच समजवतेस? नाही म्हणजे तुला माझ्या नवऱ्यावर स्वतःच्या बहिणीपेक्षा जास्त विश्वास आहे? आणि दी, तू ज्या विहंगाच्या बाजूने उभी आहेस ना, त्याने साधा एक फोन करून मी जिवंत आहे की मेले हे बघण्याची तसदी सुद्धा घेतलेली नाही. अर्थात आता तो कुठे असेल, कुणासोबत असेल हे त्याचं त्यालाच ठाऊक म्हणा. अशात त्याला माझी आठवण तरी कशी येणार? हे बघ, उगाच काही बोलू नकोस तू. आणि आज सकाळीच यांनी तुला सांगितलंय ना, हे बोलणार आहेत विहंग भाऊजींशी. ओ प्लीज दी, जिजूंविषयी तर तू बोलूच नकोस. आणि दी, ज्यांचे स्वतःचे हात चिखलाने माखलेले असतात ना, त्यांनी दुसऱ्याच्या घरची धुणी धुवायची नसतात. मधुरा, तू काय बोलते त्याचा अर्थ कळतो ना तुला? जाऊ दे ना दी, मी कशाला उगाच बडबड करते. चल ठेवते फोन. मधुरा, ज्यांचे स्वतःचे हात चिखलाने माखलेले असतात त्यांनी दुसऱ्याच्या घरची धुणी धुवायची नसतात. काय ग, कुठल्या विचारात हरवलीस? तू टेन्शन मध्ये का दिसतेस अशी? मधुराचा फोन आला होता ना? मंजिरी, तिच्या बरोबर सगळं व्यवस्थित? जाऊ दे. आय मीन, तुला सांगायचं नसेल तर तुमच्या बहिणींमध्ये काहीतरी असेल आणि मी आपली उगाच. अगं नाही, तसं काही नाही प्रिया. खरं सांगू तर सगळं काय चाललंय, काय करावं, कसं वागावं मला काहीच कळत नाही. असं का बोलतेस तू? काय झालंय? ही मधुरा ना, मधुरा खरंच लहान आहे अजून. तिला कळतच नाही आपण कुणाबद्दल काय बोलतोय, कशाचंच भान नसतं तिला. आता सुद्धा ती यांच्याबद्दल बोलता बोलता असं काय बोलून गेले की नाही, मी सहनच नाही करू शकत असं काही. काय झालं? माझ्याकडे बघून सांग. कुठे? काहीच नाही. मंजिरी, हो खरंच कुठं? नाही, तुम्ही नका काळजी करू त्याची. माझं आपलं काहीतरीच. माझी शपथ घेऊन सांग मंजिरी. काय आहे, तुम्ही पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी. ज्या गोष्टीमुळे तुझ्या डोळ्यात पाणी येतं ती गोष्ट माझ्यासाठी छोटी नाही. मधुरा, काय? तिला आता फोन केला होता मी. का केला होतास? मंजिरी, अगं तुला सांगितलं मी. अहो असं काय करताय? लहान बहीण आहे ती माझी, मला काळजी वाटत असते तिची, म्हणून फोन केला. मग मग काय नाही,
हेच मी तिला म्हणाले की हे येतील घरी आणि बोलतील विहंग भाऊजींशी, तर चिडली माझ्यावर, काही ऐकूनच घ्यायला तयार नाही. मला म्हणाली जिजूंबद्दल तर काही सांगूच नको. ज्यांचे हात चिखलाने माखलेले असतात त्यांनी इतरांच्या घरची धुणी धुवू नये. वाटेल ते बोलायचं नाही. मी जाऊन जाब विचारणारच आहे तिला. हे बघ मंजिरी, तू मधुराला काहीही विचारायला जाणार नाहीयेस, कळलं? काय? अहो असं कसं? तुमच्याबद्दल असं वाटेल ते बोलणं मी नाही ऐकून घेणार. मी उद्याच विहंग भाऊजींकडे जाणार आणि बोलणार आहे तिच्याशी. ती काही बोलेल आणि बाकीच्यांनी तिला काहीच बोलायचं नाही. ती काय बोलते या गोष्टीची जाणीव नको का व्हायला तिला? मंजिरी, तू उद्या कुठेही जाणार नाहीयेस, कळलं? आणि मधुराशी किंवा कोणाशीही तू याच्याविषयी काही बोलणार नाहीस. हे बघ मंजिरी, मधुरा सध्या स्ट्रेस खाली आहे. आता त्यावरात ती काहीतरी बोलून गेली असेल, त्याचा काय एवढा इश्यू करायचा? अहो नाही, ती काय बोलले तिच्या बोलण्याचा अर्थ तुमच्या लक्षात नाही येत आहे आणि म्हणून तुम्ही म्हणताय की तिला शांतपणे समजावू म्हणून. बस, हा विषय इथेच बंद. आणि बंद म्हणजे बंद, कळलं? आणि मंजिरी, दरवेळी मी तुला असं काहीतरी सांगतो पण तू तुझाच शहाणपणा करून तुला हवं ते करतेस. पण यावेळी ते चालणार नाही, कळलं? चल झोप तू, चल. मला म्हणाली जिजूंबद्दल तर काही सांगूच नको. ज्यांचे हात चिखलाने माखलेले असतात त्यांनी इतरांच्या घरची धुणी धुवू नये.